तर नमस्कार मित्रांनो. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, की आपल्याला भरपूर कमेंट येत होत्या, की मुक्त गोठा करा, मुक्त गोठा करा. म्हणजे मुक्त गोठा केल्यावर तुमचा शेण काढायचा ताप वाचेल किंवा बाकी म्हणजे बाकीचा ताप पाणी पाजायचा ताप वाचेल आणि गायची तब्येत चांगली राहील. असं बरेच आपल्याला कमेंट येत होत्या आणि आपण व्हिडिओ बनवतो तर गायी दिसत होत्या व्हिडिओमध्ये लोकांना. तर लोक बरेच म्हणजे गायी तब्येत सुधारतील, दूध वाढेल. बरोबर आहे, सगळं बरोबर आहे लोकांचं, की दूध वाढेल, 100% वाढतं. एक 3 लिटर तरी मुक्त गोठ्यात दूध वाढतं मांजूंपेक्षा. तर मित्रांनो, मुक्त गोठा आम्ही का केला नाही यावरच आज व्हिडिओ बनवणार आहे आपण. तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, पहिलं कारण असं आहे, की आम्ही सुरुवातीला म्हणजे जेव्हा सुरुवात केली ह्या व्यवसायाला, तेव्हा जुना गोठा आमचा होता तिकडे पाठीमागे. ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. जो गोठा होता ते आम्ही असं प्रोफेशनल व्यवसाय करायचा म्हणून या व्यवसायात काय उतरले. 1-2 गाय होती आमची. 1-2 गाय होती आमची. मग त्याच्यानंतर त्यात जरा प्रॉफिट दिसायला लागलं जास्त. मग एक गाय घेतली. तर परत बांधायला जागा नव्हती आम्हाला. म्हणून मी या ठिकाणी असा गोठा बांधला. जास्त नाही, 1.5 ते 2 वर्ष झालीत आपला व्यवसाय चालू करून. मग हा गोठा बांधला असा बघू शकताय. जास्त खर्च काय केला नाही. गव्हाण पण काय केली नाही आपण. असे ड्रम आपण ठेवलेत. जास्त न खर्च म्हणजे भांडवल आपल्याकडे कमी होतं, त्यामुळं आपण जास्त गोठ्यावर काय खर्च करत बसलो नाही. गाय भरल्या चांगल्या. त्यामुळं मुक्त गोठा करायचा काय म्हणजे प्रश्न आलाच नाही. म्हणजे काय डोक्यातच नव्हतं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जागा आपल्याला म्हणजे कमी आहे. इथं घर आहे बघू शकता इथं. हे घर आहे पाठीमागं आणि घराच्या समोरच असा गोठा आहे आपला. हे बघा. तर मुक्त गोठा करायला जागा नाही इथं. म्हणजे ह्या जाग्यामध्ये 100% लोक म्हणतात, की शेणा उचलायचा ताप होतो. होतोय पण आता थोडा काळ कष्ट केलंच पाहिजे, थोडा वेळ. म्हणजे सुरुवातीचा संघर्ष असतो तो म्हणजे प्रत्येकाने केलाच पाहिजे. त्याशिवाय म्हणजे कष्टाचं फळ मिळाल्यासारखं पण वाटत नाही. त्यामुळं मुक्त गोठा करणार, पण थोडं भांडवल आलं, चांगल्या गाय भरल्या. आता अजून पण एक 1.5 ते 2 वर्ष तरी मुक्त गोठा आपल्याला करता येत नाही. कारण मुक्त गोठा केला तर आपल्याला आपल्या शेतामध्येच केला पाहिजे. तर शेतात त्याला भांडवल पण तसं लागणार आहे. कारण आपण एकदाच बांधायचं, सारखं-सारखं त्याला बांधत बसायचं नाही. त्यामुळं जेवढं चांगलं होईल तेवढं करायचं आहे. त्यासाठी भांडवल पण लागतं. भांडवल तयार करून आपण गोठा शेतामध्ये बांधणार आहे मुक्त गोठा. 100% करणारच आहे. फायद्याचा आहे मुक्त गोठा. पण काही कारणास्तव भांडवल असतंय किंवा जागा नसत्या. त्यामुळं आम्ही काय मुक्त गोठा केलेला नाही आणि व्यवसाय असा एवढा वाढेल असं पण काही वाटलं नव्हतं. पण आता खरंच व्यवसाय वाढलाय आणि काहीतरी या व्यवसायात करावं असं वाटत आहे. तर 1-2 वर्षात आपण मुक्त गोठा करणार आहे आणि आता समोरच ही जी भिंत दिसते, ही भिंत पाडून एक असंच शेड पलीकडे करणार आहे. एक 10 गायींचं नियोजन आहे. 10 गायी झाल्या, थोडं भांडवल साठलं, मग शेतामध्ये आपण मुक्त गोठा करणार आहे. तर असं नियोजन आहे आपलं. बाकी काही कारण नाही. मुक्त गोठा फायद्याचा आहे. कष्ट वाचतंय. सगळं बरोबर आहे. पण काही गोष्टी अडग्या असतात, त्यामुळं काही करता येत नाही आपल्याला. तर असा विषय असतो. बाकी शेण उचलायचं म्हणलं तर शेण आपण येता जाता उचलत असतो. कारण घर शेजारीच आहे. बाहेर आलं, उचललं, टाकलं. म्हणजे जास्त काही कष्ट लागत नाही. पाणी पाजायचंच तेवढं. ते पण पाईप आहे बोरची डायरेक्ट. बघा पाईप बघू शकता ही. ही पाईप आहे डायरेक्ट बार्डी पुढे ठेवतो गायच्या आणि पाईप आपण डायरेक्ट बार्डीमध्ये सोडतो. त्यामुळं कळशीनं वतायचं किंवा कशानं भांडीनं टाकीतलं पाणी उपसायचं अशी काही आपल्याला सिस्टीम नाही. डायरेक्ट आपण पाणी दाखवायचं, बार्डीतच पाईपनच पाणी दाखवतो. त्यामुळे पाणी दाखवायचं पण काही ताप नाही आपल्याला. पण मुक्त गोठा करायचाच आहे 100% आपण. त्यासाठी थोडं भांडवलाची गरज आहे. ती होईल 1-2 वर्षात आपण भांडवल साठवून थोडा आता सुरुवातीला खर्च शेडवर न करता गायीवरच खर्च करायचा ठरवलाय आपण. तर गाय थोड्या वाढवून चांगल्या क्वालिटीच्या भांडवल साठवून मग आपण मुक्त गोठ्याचं नियोजन करणार आहे 1-1.5 वर्षामध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसा काय वाटतंय मुक्त गोटा करण्याबद्दल ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.